मित्रांनो, 1666 सालच्या ऑगस्ट महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या आग्र्याच्या कैदेचा पिंजरा तोडून मुक्त होऊन भुर्रकन उडाले आणि त्या दिवसापासून मिर्झा राजे जयसिंगांच्या आयुष्याची उलटी गणती सुरू झाली होती. यानंतरचं पुढचं वर्ष मिर्झा राजे जयसिंगांना फार फार वाईट गेलं होतं. औरंगजेबाला असा दाट संशय आला होता की शिवाजी पळून गेला तो रामसिंग आणि मिर्झा राजा जयसिंग ह्या बाग प्लेकांच्या जोडीनं आपल्याशी दगाबाजी केल्यामुळंच. जर रामसिंगाची आणि जयसिंगाची शिवाजीला मदत नसती तर तो आपल्या कैदेतून पळून जाऊच शकला नसता. आलमगीर औरंगजेब कुठल्याही संशयाला जागाच ठेवीत नसे. कुणाच्या दगाबाजीचा नुसता संशय जरी आला की त्याला लगेच विषप्रयोगानं किंवा दगाबाजीनं संपवून टाकायचं असा औरंगजेबाचा एकदम साधा सरळ हिशोब असायचा. तसाही औरंगजेबासाठी आता मिर्झा राजा जयसिंगांचा काहीही उपयोग उरलेला नव्हता. दक्षिणेतल्या विजापूर विरुद्धच्या आणि गोवळकोंड्या विरुद्धच्या मोहिमेमध्ये मिर्झा राजांना अपयश आलं होतं आणि त्या अपयशाचं मुख्य कारण असं होतं की शिवरायांनी त्यांना या मोहिमांमध्ये मनापासून मदत केलीच नव्हती. विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही शाबूत राहणं यामध्ये शिवरायांचंही भलं होतं. त्यामुळं त्यांनी आतून त्या दोन्ही शाह्यांना मदतच केली होती. शिवरायांना आग्र्याला प्रत्यक्ष बादशहाच्या भेटीला पाठवायचं राजकारणही मिर्झा राजांच्या चांगलंच अंगलट आलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथं अपमान झाला. तो सहन न होऊन आग्र्याच्या दरबारातच महाराजांनी शिवगर्जना केली. पुढं औरंगजेबानं त्यांना कैद केली आणि महाराज त्या कैदेचा पिंजरा तोडून भुरकन उडूनही गेले. औरंगजेबाचं सगळं राजकारण पुरेपूर जाणून असलेल्या मिर्झा राजांना आता आपल्या सोबत पुढं काय होणार हे अगदी स्पष्ट दिसू लागलं होतं. आणि अशा वेळी जर मिर्झा राजांनी कणखर भूमिका घेतली असती, औरंगजेबाविरुद्ध बंड पुकारलं असतं, तर मिर्झा राजे जयसिंग दिल्लीच्या तख्तावर सुद्धा अगदी आरामात बसू शकले असते, इतके ताकदवान ते होते. पण ह्या राजपुतानं मात्र यावेळी कणखरपणा दाखवायचा सोडून चक्क औरंगजेबासमोर लोळणच घेतली. विनाशकाले विपरीत बुद्धी. तसं मिर्झा राजे जयसिंगांना उघड उघड संपवणं हे औरंगजेबासाठीही बिलकुल सोपं नव्हतं. कारण आमेरचे जयपूरचे राजा मिर्झा राजा जयसिंग म्हणजे कुणी साधीसुधी आसामी नव्हती, कुणी लुंगासुंगा नव्हता, तर प्रत्यक्ष प्रभू श्री भगवान श्रीरामांचे धाकटे पुत्र कुश यांचे हे प्रत्यक्ष वंशज होते. कुशाचे वंशज म्हणून कुशवाहा किंवा कचवाहा राजपूत असं त्यांना म्हटलं जायचं. ह्या आमेरच्या राजघराण्याबद्दल संपूर्ण राजपुतान्यात खूप आदर आणि सन्मानाची भावना होती. मिर्झा राजा जयसिंगाच्या केवळ एकाच हाकेला ओ देऊन हजारो राजपूत तरुण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लढाईसाठी उभे राहत होते. मिर्झा राजांसाठी हजारो लोक जीव द्यायला तयार होते आणि शत्रूचा जीव घ्यायलाही तयार होते. दिल्लीच्या तख्तावर मुघल बसू शकले होते ते केवळ मेवाडचे राजपूत आणि आमेरचे राजपूत ह्या दोन्ही राजपूत घराण्याचा भक्कम आधार होता. म्हणूनच ह्या आमेरच्या राजघराण्यानं अगदी मिर्झा राजे जयसिंगांचे आजोबा मानसिंग यांच्या काळापासून मुघलांच्या गळ्यात गळे घातले होते. आपल्या घरातल्या मुलींचे विवाह मुघल राजपुत्रांसोबत करून देऊन त्यांनी मुघलांना डोक्यावर घेतलं होतं. स्वतःचे सगळे सोयरे बनवलं होतं. रामरायाचे वंशज आता मुघलांचे नातेवाईक बनले होते. वयाच्या केवळ 9व्या वर्षीच मिर्झा राजे जयसिंग मुघलांचे मनसबदार बनले होते. त्यानंतर पुढचे सुमारे 48 ते 50 वर्ष त्यांनी मुघलांची अगदी इमाने इतबारे सेवा केली होती. मुघलांची गुलामी करण्यातच त्यांनी धन्यता मानली होती. वास्तविकता नशिबानं एक दोनदा नाही तर तब्बल 5-6 वेळा मिर्झा राजे जयसिंगांना दिल्लीच्या तख्तावर बसण्याची सुवर्ण संधी बहाल केली होती. निकालाओ मनूची त्याच्या स्टोरिया डा मोगोर ह्या पुस्तकात लिहितो, एकदा जेव्हा मुघल शहजाद्यांचा सत्ता संघर्ष चालू होता त्यावेळी ऐन मोक्याला औरंगजेब जंगलात मिर्झा राजेंजवळ एकटा सापडला होता. त्यावेळी अगदी क्षुल्लक बुद्धिमत्तेच्या कुठल्याही राजकारण्यानं त्याला ठार मारून दिल्लीची गादी बळकावली असती. पण मूर्ख मिर्झा राजेंनी उलट शहाजादा औरंगजेबाला संरक्षण देऊन त्याच्या पायाशी लोळण घेतली होती. अत्यंत बुद्धिमान, चतुर, पराक्रमी अशा मिर्झा राजा जयसिंगांचा पाठीचा कणा मात्र मुघलांसमोर पार रबरासारखा लवचिक बनायचा.
पुरंदरच्या तहावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी गयावया करून कळवळून मिर्झा राजेंना सांगितलं होतं, त्यांना विनवणी केली होती की तुम्ही प्रत्यक्ष प्रभू श्रीरामचंद्रांचे वारस आहात. तुम्ही दिल्लीच्या तख्तावर बसा. माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब मी तुमच्यासाठी देईन. तुमचा एक मामूली चाकर बनून मी तुमची आयुष्यभर सेवा करीन. पण कृपा करून कुंवर साहेब, तुम्ही मला ह्या परक्या मुघलांसमोर झुकायला सांगू नका. त्यांच्या समोर माझी स्वाभिमानी मान झुकू नका. तुम्ही आमचेच आहात. तुमच्या चरणांची सेवा करायला मला कमीपणा वाटणार नाही. तुम्ही आता हिंमत दाखवा. आपण मिळून दिल्लीचं मुघलांचं तख्तच उलटून टाकू. तुम्ही आणि आम्ही मिळून संपूर्ण हिंदुस्थानात आपली हिंदवी पातशाही आणू. पण मुघलांच्या प्रेमात पागल झालेल्या मिर्झा राजा जयसिंगांनी शिवरायांचं हे म्हणणंही गंभीरपणे ऐकून घ्यायला नकार दिला होता. मग औरंगजेबासारख्या महाविषारी सापाला पाळून धष्टपुष्ट करण्याचं फळ आता मिर्झा राजांना योग्य तेच मिळणार होतं. संशयावरून औरंगजेब तर स्वतःच्या पोटच्या मुलांनाही सोडत नव्हता, तर मग मिर्झा राजांना जिवंत सोडणं त्यानं शक्यच नव्हतं. औरंगजेबानं मिर्झा राजेंना संपवण्यासाठी व्यवस्थित योजना आखली. औरंगजेबानं मिर्झा राजेंचा मोठा मुलगा रामसिंगाला आसाममधल्या सराई घाटाच्या मोहिमेवर पाठवलं. मिर्झा राजा जयसिंगांना दिलेली दख्खनची सुभेदारी त्यानं काढून घेतली आणि ती आपला शहजादा मुअज्जम याला दिली. मिर्झा राजा जयसिंगांना आता औरंगजेबानं आग्र्याला परत बोलवलं आणि महाबुद्धिमान मिर्झा राजा जयसिंगांना आता पुढं आपलं काय होणार हे कळूनच चुकलं होतं. जीवावर आलं म्हणजे भले भले चालतात, पण तरीही दुर्दैवानं अशा वेळीही मिर्झा राजांना औरंगजेबाविरुद्ध ताट उभं राहून बंड पुकारण्याचा साधा विचार सुद्धा शिवला नाही. या संपूर्ण काळामध्ये मिर्झा राजा अतिशय निराश, उदास आणि अस्वस्थ होते. अशा बावचळलेल्या मनस्थितीत मिर्झा राजा जयसिंगांनी औरंगजेबाला एक पत्र लिहिलं होतं. जे पत्र वाचून आज आपल्याला फार दुःख होतं, मन विषण्ण होतं. मिर्झा राजा जयसिंगासारखा माणूस सत्ताधीशांना खुश करण्यासाठी किती खालच्या स्तराला जाऊ शकतो हे समजून आपल्याला फारच दुःख होतं. परक्या मुघलांना आपली निष्ठा दाखवताना हे राजपूत कुठल्या थराला जात होते याचं हे पत्र म्हणजे अगदी उत्तम उदाहरण आहे. इंशाए हफ्त अंजुमन या पुस्तकात मिर्झा राजांचं हे अस्सल पत्र दिलं आहे. त्याचा हिंदवी तर्जुमा असा की मिर्झा राजे बुऱ्हाणपूरच्या अलीकडच्या मुक्कामावरून औरंगजेबाला 1667 साली लिहितात, विजापूर, गोवळकोंडा आणि शिवाजी यांच्या विरुद्ध मी हरलेलो नाहीच आणि भविष्यातही हरणार नाही. बादशहा आणि मुघल साम्राज्याच्या भल्यासाठी मी माझ्या मनाविरुद्ध हे पाऊल देखील उचलायला तयार झालो आहे. लोकांनी माझ्यावर कितीही दोषारोप केले तरी चालतील. शिवाजी माझ्यापेक्षा कितीही हलक्या जातीचा असला आणि त्याने शिजवलेले अन्नही मला अग्राह्य असले तरी मी त्याच्या मुलीचा आणि माझ्या मुलाचा म्हणजे किरत सिंहाच्या विवाहाचा प्रस्ताव मी त्याच्या समोर मांडेन. माझ्या जनानखान्यात दासी म्हणून राहावे अशी त्याच्या मुलीची पात्रता नसतानाही या लग्न संबंधाच्या आमिषानं तो दुर्दैवी माणूस बेसावधपणे माझ्या शिबिरात लग्नाच्या बोलणीसाठी येऊन दाखल होईल. तो माझ्या शिबिरात झाल्यावर आज अपमान पावलेला बादशहांचा हा सेवक त्याला आपल्या हाताने ठार मारून बादशहाच्या सेवेची पूर्तता करून दाखवेल. आपल्या आणि आपल्या मुलीच्या उज्ज्वल भवितव्याच्या आमिषानं तो आमच्या पाशात सहज अडकेल अशी मला खात्री आहे. तरी माझा हा इरादा अत्यंत गुप्त ठेवून त्याविषयी बादशहाचा विचार काय आहे हे मला लवकरात लवकर कळवण्यात यावं ही विनंती. म्हणजे बघा मित्रांनो, हा रामरायांचा प्रत्यक्ष वंशज असणारा मिर्झा राजा जयसिंग शिवरायांसोबत सोयरिकीचं खोटं नाटक करणार होता. त्यांना सोयरिकेच्या निमित्तानं आपल्या तंबूत बोलावून त्यांचा धोक्यानं खून सुद्धा पाडणार होता. आणि ते कुणासाठी तर परक्या मुघल बादशहाला आपली स्वामी भक्ती दाखवण्यासाठी, त्याला खुश करण्यासाठी. मित्रांनो, भारत मातेचं हेच खरं दुर्दैव होतं की तिचे काही संतान नालायक निघाले. वैयक्तिक स्वार्थासाठी भारत मातेच्या या कुपुत्रांनी भारत मातेला शेकडो हजारो वर्षांसाठी गुलाम बनवलं. पण कपटी औरंगजेबानं मिर्झा राजांच्या ह्या पत्राला कसलंच उत्तर दिलं नाही. हुशार औरंगजेबाला आता कळून चुकलं होतं की मिर्झा राजांनी आपले पुढचे सगळे इरादे ओळखले आहेत. तेव्हा जास्त वेळ दवडण्यात काहीच अर्थ नाही. या मिर्झा राजाला लवकरात लवकर संपवलंच पाहिजे.
मग औरंगजेबानं मिर्झा राजा जयसिंगाचा मुख्य कारभारी आणि अतिशय बुद्धिमान सल्लागार असणाऱ्या उदयराज मुन्शी याच्याशी संपर्क साधला. उदयराज मुन्शीला त्यानं धमकी देऊन आणि तसंच सोबत आमिष देऊन मिर्झा राजावर विषप्रयोग करायला सांगितलं आणि त्यानुसार बुऱ्हाणपूरच्या मुक्कामी अमावस्येच्या दिवशी 28 ऑगस्ट 1667 रोजी उदयराज मुन्शीनं मिर्झा राजांवर विषप्रयोग केला. अन्नातून विष घातलं आणि त्यांना ठार मारलं. तसं या उदयराज मुन्शीवर मिर्झा राजांचा स्वतःच्या सख्ख्या मुलांपेक्षाही जास्त विश्वास होता. उदयराज मुन्शी या महाबुद्धिमान कारभाराच्या सल्ल्याशिवाय त्यांचं पान सुद्धा हलायचं नाही. कुठलाही महत्वाचा निर्णय मिर्झा राजा जयसिंग उदयराज मुन्शीशिवाय घेत नसायचे. पण हा माणूस मात्र आता औरंगजेबाच्या धमक्या आणि आमिष यांना बळी पडला होता आणि त्यानं मिर्झा राजेंचा विश्वासघात करून मिर्झा राजेंना विष देऊन ठार मारलं. मित्रांनो, या ठिकाणी एक विलक्षण योगायोगाची असणारी एक दंतकथा केवळ गंमत म्हणून मला तुम्हाला सांगावीशी वाटते. सुमारे 2.5 वर्षांपूर्वी म्हणजे जानेवारी 1665च्या महिन्यात एका अमावस्येला शिवरायांचा नाश व्हावा, शिवरायांच्या विरुद्धच्या ह्या दख्खन मोहिमेत आपल्याला घवघवीत यश मिळावं म्हणून तांत्रिक विधीनं मिर्झा राजा जयसिंगांनी कोटीचंडी यज्ञ बुऱ्हाणपूरलाच केला होता. त्यावेळी त्या मांत्रिकानं सांगितलं होतं की जर ह्या विधीत काही गडबड झाली तर हा कोटीचंडी यज्ञ तुमच्यावरच उलटेन आणि शिवाजी महाराजांचा मृत्यू होण्याऐवजी तुमचाच इथं मृत्यू होईल. असं बुऱ्हाणपूरचे लोक सांगतात की मिर्झा राजा जयसिंगांना ह्या विधीसाठी शिवरायांची खरी जन्मतिथी उपलब्ध झाली नाही, कारण शिवरायांच्या खऱ्या जन्मतारखेचा घोळ त्या काळी सुद्धा होताच. शिवरायांची खरी जन्मतिथी तांत्रिकाला न सांगितल्यामुळं मिर्झा राजा जयसिंगाने केलेला कोटीचंडी यज्ञ त्यांच्यावरच उलटला आणि ऐन अमावस्येच्या दिवशीच 2.5 वर्षानंतर बुऱ्हाणपुरामध्येच कोटीचंडी यज्ञाच्या जागेवरच मिर्झा राजा जयसिंगाचा मृत्यू झाला. कारभारी उदयराज मुन्शीनं आपल्या मालकावर म्हणजे मिर्झा राजावर विषप्रयोग तर केला, पण काट्यानं काटा काढायचा आणि मग ज्या काट्यानं काटा काढला आहे तो काटाही फेकून द्यायचा, अशी औरंगजेबाची चतुर कपट नीती होती. हा अतिशय बुद्धिमान असणारा उदयराज मुन्शी आपल्याला धोका निर्माण करू शकतो, राजपुतांना आपल्या विरुद्ध चिथावणी सुद्धा देऊ शकतो. म्हणून औरंगजेबानं उदयराज मुन्शीचाही काटा काढण्याची योजना अगोदरच आखून ठेवलेली होती. मग औरंगजेबानं आपल्या एका विश्वासू गुप्तहेरामार्फत अगदी पुराव्यासहित मिर्झा राजा जयसिंगांचा लहान मुलगा कीरतसिंग उर्फ कुंवरसिंग याला उदयराज मुन्शीनं केलेल्या दगाबाजीबद्दल सांगून टाकलं आणि मग कीरतसिंग आणि बाकीचे राजपूत पिसाळले. ते रागानं तलवारी उपसून उदयराज मुन्शीचा शोध घेऊ लागले. उदयराज मुन्शीचे ते तुकडे तुकडेच करणार होते आणि मग भेदरलेल्या सशासारखा उदयराज मुन्शी चिडलेल्या राजपुतांपासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बुऱ्हाणपूरमध्ये ह्या बिळातून त्या बुळात घुसून लपू लागला. तसा हा उदयराज मुन्शी मरायचाच, पण तो अत्यंत बुद्धिमान होता. त्याला अचानक एक नामी युक्ती सुचली. तो बुऱ्हाणपूरच्या मुघल सुभेदाराच्या किल्ल्यातच जाऊन लपून बसला आणि त्यानं सरळ मुस्लिम धर्म स्वीकारला. औरंगजेबाला जेव्हा त्या बुऱ्हाणपूरच्या सुभेदारानं कळवलं तेव्हा औरंगजेब भलताच खुश झाला. त्यानं मोठ्या आनंदानं खुशीनं उदयराज मुन्शीला नजराणे आणि वस्त्र पाठवले. तल्यार खान असं नवीन नाव त्याला दिलं. मग बुऱ्हाणपूरच्या मुघल सुभेदारानं कीरतसिंगाला येऊन बाहेर सांगितलं की उदयराज मुन्शी म्हणजे आता आमचा तल्यार खान आहे, तो योग्य रस्त्यावर आला आहे आणि त्याच्यावर हल्ला म्हणजे संपूर्ण इस्लाम विरुद्धच हल्ला. आमच्या नव्या बंधूचं रक्षण करणं आमचं पहिलं कर्तव्य आहे, आमचं धर्म कर्तव्य आहे. आणि मग अचानक सगळ्या तापलेल्या राजपुतांच्या तलवारी नाईलाजानं पुन्हा म्यान झाल्या आणि मग हा तल्यार खान बनलेला उदयराज मुन्शी आता नाक वर करून छाती फुगून कीरतसिंग आणि इतर सगळ्या राजपुतांसमोर मोठ्या तोऱ्यात मोठ्या टेचात मिरवू लागला. आणि त्याला पाहून कीरतसिंग आणि बाकीचे राजपूत फक्त चरफडत आणि हातपाय आपटतच बसले. ढोंगी औरंगजेबानं राजा की छत्री नावाची मिर्झा राजांची एक भव्य समाधी बुऱ्हाणपूरलाच उभारली आणि राजपूत तेवढ्यावरच खुश झाले. मित्रांनो, या व्हिडिओसाठी लागणारे मुख्य संदर्भ मी इतिहासाच्या पाऊलखुणा भाग 2 या पुस्तकातल्या मिर्झा राजा जयसिंग आणि नीतिमत्ता ह्या प्रकरणातून घेतले आहे. इतिहासाच्या पाऊलखुणा भाग 1, 2, 3 ही राफ्टर पब्लिकेशनची पुस्तकं म्हणजे इतिहासाच्या अत्यंत दुर्मिळ आणि सुंदर माहितीचं संकलन आहे. इतिहासप्रेमींच्या संग्रहात ही 3ही पुस्तकं हवीच.
ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या पुस्तकाची लिंक दिली आहे, त्यावरून आपण ही पुस्तकं Amazonवरून ऑनलाईन मागवू शकता. मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.